असा पॅटर्न आपण शिवणार आहोत, पॅन्ट आणि टॉप. आणि त्यासाठी मी कागद घेतला आहे, त्यासाठी छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतला आहे, शोल्डरच्या निम्मे शोल्डर आणि बगल आखून घेतले, 2 प्रकाराचे बगल आखले, 2 इंचचा गळा घेतला आहे, शोल्डर उतार घेतला आहे आणि हा टॉपची उंची घेऊन पॅटर्न कट केलेला आहे. तसंच आपण अस्तरावर कट करून घेणार आहे. पहिल्याचं बगल पुढचं कापून घेतलेलं आहे, मागचंही कापलं आहे आणि तुम्हाला दाखविल्या पद्धतीने पुढचा गळा थोडासा 2.5 इंचचा गोल कापून घेतला आहे. जसंच्या तसं आपण कपडा जो आहे तो कापून घेतो आहे, फक्त कागद कमी होता म्हणून पुढच्या भागाचे 2 भाग करून घेतले, पुढच्या भागाचा बगल कापून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पुढची कटिंग कंप्लीट. पाठीमागचा भाग जो आहे तो जॉईंट आहे आणि तसंच अस्तर पण कापून घेतलं आहे जसं की दिसतंय. आणि खालच्या बाजूला जसं की मी टिपा मारलेली दिसत आहे 5 इंच खालून आपल्याला कट करायचे आणि तशाच पद्धतीने टीप मारून घ्यायची. आता हा सिंगल पार्ट आहे, याला पण 5 इंच आणि जशी लाईन ओढलेली आहे तशीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे 5 इंच आणि सरळ खाली, म्हणजे कट तयार होतील ॲटोमॅटिक. आणि शिदपट्टी करून घेऊ नंतर आपण. तसंच बॅक साईडसुद्धा आपल्याला हीच पद्धत करायची आहे. पाठीमागचा भाग 5 इंचचे कट आपोआप तयार होतील म्हणून आधी टीप मारून घ्यायची आहे. जसं आपण गळा शिदापट्टी करतो सेम त्याच पद्धतीने हे केलेलं आहे. आणि तसं करून झालं, जर व्यवस्थित उलटत नसेल तर कैच्या जास्त मारायच्या आहेत, आणखीन थोड्या जवळ अशीच 2 इंचची पट्टी आतमध्ये ठेवायची, दाबायची आणि त्याच्यावरून ती टीप घ्यायची, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण शिदं करू त्यावेळेस तो पलटी होऊन बटन लावण्यासाठीची पट्टी बाहेर येईल. तसेच 2 पॅटर्न तयार केले. एक पॅटर्न जो आहे त्याला पट्टी नाही आहे आणि एक पॅटर्न जो आहे त्याला पट्टी आहे. आणि एकाची पट्टी अशी बाहेर आली की आपण तिला बाहेर काढायची आणि डाबटीप देऊन सगळं कैचीने व्यवस्थित कोणे बाहेर काढून टिपा मारून घ्या. तुम्ही प्रेस करत असले तरी ओके. आणि पट्टी बाहेर आल्यानंतर तुम्हाला पाहिजे तर हुक पट्टी म्हणून अशी दाबू शकता, नाहीतर मग तुम्ही हाताने पण काजे करू शकता. आणि हे अशा पद्धतीने गळ्याला थोडा सेप देऊन घ्यायचा, कारण खालीवर ते झालेलेच असतात. आणि शोल्डर दाबणी करायची. शोल्डर दाबताना कपड्याला कपडा असं जोडायचा. आणि आता आपण बाही कटिंग करणार आहोत. बाही कटिंगसाठी मी छातीचा चौथा भाग अधिक 1/2 इंच आणि सेप देऊन घेतला आहे. बाही कट करून घेतलेली आहे. जशी तुम्हाला बाहीची डेफिनेशन माहितीच आहे त्याच पद्धतीने सेम कट करायची आहे. आणि खोल भाग पुढच्या पुढे शोल्डरला जॉईंट केलं तर उत्तम. माझी बाही मोठी होत होती आणि बगल छोटं होत होतं म्हणून मी ते कट केलं. आणि ही या पद्धतीने फिटिंग खालचे 5 इंच आणि ही कॉलरसाठी घेतलेला कपडा 1.5 इंच आहे. आणि ते याची लांबी गोल अशीच्या अशी थोडंसं कमी होत होते म्हणून मी थोडंसं आणखीन कापून घेतलं आहे 1/2 इंच. आणि कॉलरची डिझाईन जी ज्या साईडची पाहिजे ती जोडून घेतली आणि असं छान जॅकेटची कॉलर रेडी. आणि मी धोतीची कटिंग जी आहे त्याचा व्हिडिओ मिस झालेला आहे, मी नंतर पुन्हा टाकेल. दोन्हीही बाजूंनी मी याला जोडून घेतलं आणि हे अशा पद्धतीने कोपऱ्याने चुन्या करून ही पॅन्ट अशा पद्धतीची दिसते. इलेस्टिक लावून घेतलं आहे वर आणि इलेस्टिक लावून ही पॅन्ट धोती अशी रेडी झालेली आहे. आणि धोती कुर्ता टोटल अशा पद्धतीने रेडी